एखाद्या क्षेत्रावर जा, तीर्थक्षेत्रावर जा किंवा घ्या पंढरपूरला जावा. पंढरपूरला गेल्यानंतर शिवाजी चौक माहित आहे ना? कोण कोण गेलं होतं पंढरपूरला? हात वर करा, हात वर करा की लाजायचं नाही अजिबात. पंढरपूरला कोण कोण गेलं होतं? अयो, एक पण नाही का? मग हात वर करा, सगळेच गेला. आता सगळेच गेलेले आहो ना तुम्ही का नाही? कोण कोण? सगळेच गेलेले आहो. हात वर करत जायचं, प्रश्नाचं उत्तर तर द्यायचं ना. हात वर करा म्हणलं की हात वर करायचे बरं का. आपण कीर्तनात आहो, कीर्तनात काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. केलं पाहिजे का नाही? मग पंढरपूरला गेल्यानंतर शिवाजी चौक माहित आहे का? शिवाजी चौकच्या समोर श्रीकृष्ण मंदिर आहे. थोडं समोर गेल्यानंतर त्याच्या समोर चंदन विकत माणसं बसलेली असतात. चंदन विकत माणसं बसलेली असतात. म्हणतात चंदन घ्या ओ माऊली, ओ माऊली चंदन घ्या ना, ओ माऊली चंदन घ्या. मग ते चंदन आपण विकत घेतो. घेतल्यानंतर ते चंदन खरं असते का? तर ते चंदन खरं नसतंय. तर ते चंदन खरं तर म्हणजे ते कडुलिंबाचं झाड असतंय. परंतु तो कुणाच्या संगतीत गेला? चंदनाच्या संगतीत गेला. म्हणून तो काय झाला? चंदनाचा सुगंध आला, त्याला सुद्धा काय केलं? चंदन केलं. बरोबर. मग तसंच माणसाला देखील आपल्याला सुद्धा संगतीची फार महत्व आहे. कोणाची संगत करावी, कोणाची करू नये समजलं पाहिजे. दुर्जनाची संगत केल्यानंतर काय होते? तर अवघ्या बाजारी फजिती होते आणि आपल्याला सारखं दुःखच येत असतो. तुकोबाराय प्रमाण देतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तर काय, जर दुर्जनाची जर आपण संगत केलो तर आपल्याला सारखं काय भेटत असतं? दुःख. सज्जनाची संगत केल्यानंतर काय होतं? तर आनंद होतो. आनंद झाल्यानंतर ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात, संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती म्हणून मार्ग गती. हो संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती म्हणून मार्ग गती. संताचे संगती, हो संताचे संगती, संताचे संगती म्हणून मार्ग गती. हो संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती म्हणून मार्ग गती. आकळावा त्रिपाठी येन पाठे, आकळावा श्रीपती येन पाठे, आकळावा त्रिपाठी येन पाठे, आकळावा श्रीपती येन पाठे. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. संताचे संगती मनो मार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. संताचे संगती म्हणून मार्ग गती, श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. संताची संगती मनोमार्ग गती,
आकयावा श्रीपती येणे पंथे. तर संताच्या साधू संताच्या वारकऱ्याच्या संगतीत गेल्यानंतर काय होते? आनंद होत असतो, देवाला आळता येतं. आणि जर एकदा की देवाला आयलं तर देव आपल्या भक्ताचं ऐकत असतो. देवाला आयण्याकरिता पहिले देवाला काय करून घ्यावं लागतं? देवाला आपलासा करून घ्यावा लागतो. तुकोबाराय प्रमाण देतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. तर देवाला काय केलं पाहिजे? आपलासा केला पाहिजे. केलं पाहिजे की नाही? झोप येते का कीर्तन श्रवण करताय? नाही ऐकता नाही ना, झोप नाही ना येत? काही येते? हा का? तर देवाला काय केलं पाहिजे? आळता आलं पाहिजे. देवाला आपलासा करून घेता आलं पाहिजे. कोणाच्या संगतीत गेलं पाहिजे? साधू संताच्या. बरोबर. मग संगतीला सुद्धा फार महत्व आहे. कडुलिंबाच्या तुम्ही 2 काड्या घ्या. किती? 2 काड्या. त्याला 1-2 तास चोखत बसा. त्याचा कडूपणा जातो का? जातो का? जात नाही. आणि तर तो लिंबाचं झाड चंदनाच्या संगतीत गेला तर त्याचा कडूपणा काय होतो? निघून जातो. त्याला कशाचा सुगंध येतो? चंदनाचा सुगंध येतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, चंदनाचे हात पाय ही चंदन. पण चंदनामध्ये सुद्धा अवगुण आहे. का? कारण चंदन तुम्हा सर्वांना, आम्हा सर्वांना सुगंध देतो, परंतु 2 झाडांना सुगंध देत नाही. ते कोणती? बांबूचं झाड आणि इळूचं झाड. ह्या 2 झाडाला सुगंध देत नाही. बाकी सर्व झाडांना देतो, परंतु या 2 झाडाला सुगंध देत नाही. का देत नाही? तर बघा, मग बांबूच्या झाडाला सुगंध देत नाही. बांबूचं झाड चंदनाच्या झाडाला चिटकून असतं तरी सुद्धा त्याला सुगंध देत नाही. तो बांबूचं झाड चंदनाच्या संगतीतच वाढतो तरी सुद्धा सुगंध देत नाही. बांबूचं झाड दुःखी झाला, इळूचं झाड पण दुःखी झालं. बांबूच्या झाडाने विचार केला, चंदन सर्वांना सुगंध देतो. बरोबर. चंदन सर्वांना सुगंध देतो, मलाच का देत नाही? मी त्याच्या सोबतच वाढलो, तो मला सुगंध का देत नाही? त्याला राग आला. रागामध्ये देवाकडे गेला व म्हणाला, देवा, पांडुरंगा, माय बापा, भगवंता, अरे विठ्ठला, चंदनाला सांग ना, अरे चंदन सर्वांना सुगंध देतो परंतु मला सुगंध देत नाही बघ. अरे 24 तास 12 महिने मी त्याच्या सोबत राहिलो तरी सुद्धा मला सुगंध देत नाही. अरे मी त्याच्या सोबतच लहानाचं मोठं झालो तरी सुगंध देत नाही. तेव्हा देवाने चंदनाला सांगितले, चंदना, तू जो हा हट्टपणा धरलाय ना, ही इच्छा आहे ना तुझी, यांना सुगंध द्यायचं नाही, तो हट्ट तुझा कधी पूर्ण होणार नाही. बांबूचं झाड देवाकडे गेला. देवाला म्हणाला, देवा, माझ्यात काही गुण दोष आहे का रे? चंदन मला सुगंध देत नाही, माझ्यात गुण दोष आहे का? तेव्हा देवाने सांगितले, बघ, तुझ्या आतूनही गाठी आहे व बाहेरूनही काय आहे? गाठी आहे, म्हणून चंदन तुला सुगंध देत नाही. आपण व्यवहारात बोलत बसलो असताना एखादा मनुष्य आला, समोरच्या व्यक्तीचं वर्णन करू लागला. वर्णन केला 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 करून निघून गेला. निघून गेल्यानंतर दुसरा म्हणतो, वा महाराज, किती गोड बोलून गेला हो, किती छान आहे हो तो, किती गोड आहे, कुणाचं वाईट बोलत नाही. लगेच तिसरा काय म्हणतो, महाराज, तुम्हाला ते माहीत नाही, ते किती आतल्या गाठीचं हाय. आतल्या गाठीचं म्हणजे काय आलं का? कळालं का? कळालं? तर ते किती आतल्या गाठीचं आहे ते तुम्हाला माहीत नाही. वरून गोड गोड बोलतो, मधून आतल्या गाठीचं आहे. मग तसंच मग हा बांबूचं झाड देवाकडे गेला, भगवंता, पांडुरंगा, अरे माय बापा, विठ्ठला, जर मला हे गुण दोष काढायचे असेल, चंदनाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मला काय करावे लागेल? तेव्हा देवाने सांगितले, बघ, तुला चंदनाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, तर तू साधू संतांच्या संगतीत जा, वारकऱ्याच्या संगतीत जा. साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय होते? तर तुला चंदनाची प्राप्ती होते. मग तो बांबूचं झाड म्हणतो, देवा, तुम्ही श्रेष्ठ आहे, तुम्ही सृष्टीचा दाता आहे, तुमच्या सत्तेशिवाय वृक्षाची पाने सुद्धा हलवू शकत नाही, प्रमाण आहे.
वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता राहिली अनंता मग कोठे. तर तुमच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पान सुद्धा हलू शकत नाही. देवा आता मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे राहतो. मग तो वारकऱ्याच्या साधू संतांच्या संगतीत गेला. कुठे गेला? वारकऱ्याच्या साधू संतांच्या संगतीत गेला. संगतीत गेल्यानंतर मग वारकऱ्यांनी काय केलं? त्याच्या गाठी काढून टाकल्या. ती काठी आपल्या पताक्याला लावली. पताक्याला लावून कुठे आले? पंढरपूरला. गळ्यात टाळ आणि खांद्यावर पताका घेऊन कुठे आले? पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्या पुजाऱ्यांनी दर्शन घेण्याकरिता गेले होते. त्या पुजाऱ्यांनी काय केलं? पताका पांडुरंगाच्या चरणावर ठेवला आणि पांडुरंगाच्या कपाळाचा जो चंदन होता तो वारकऱ्याला लावला आणि उरलेलं वाया जाऊ नये म्हणून त्या बांबूच्या काठीला लावला. केव्हा लावला? जेव्हा त्याच्या आतल्या व बाहेरच्या गाठी निघून गेल्या तेव्हा त्याला चंदनाची प्राप्ती झाली. आपलं सुद्धा तसंच आहे. काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार, षडविकार हे आपले सर्व षडविकार आहेत ना. हे सर्व गेल्यानंतर देव आपल्यावर कृपा करत असतो, आपल्याला पावत असतो. साधू संत तेव्हाच आपल्याला काय होतात? भेटतात. म्हणून आता वारकरी नियमाप्रमाणे सर्वांनी हात वर करा. नाहीतर थांबा, आपण पहिला महिला मंडळ हात वर करा. डोक्यावर पदर आहे का बघा सर्वांच्या. हात वर करा. तैट तैट हात वर करा. महिला मंडळ, मुली पण तैट करा. तुमच्यासोबत मी पण. आता माझ्या मागं म्हणायचं, बघायचं पुरुष मंडळ जिंकतात का महिला मंडळ. बघू कोण जिंकत आहे. म्हणा, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. हात वर करा. हात खाली केले तर शेजारची अशी शपथ आहे. जर तुम्हाला वाटत असेल शेजारी मरावं तर हात खाली करायचे. हात वर करा. करा हात. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आता पुरुष मंडळांनी हात वर करा. तुम्ही माईक बंद करा आणि तुम्ही पण हात वर करा. काय करी सर्व हात वर टाईट. म्हणा माग, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. महिला मंडळ हरल्या. त्या तर भावाच्या लाडक्या आहेत पण त्यांचा आवाजच आला नाही. लाड जास्तीचा झालाय. चला सर्वांनीच हात वर करा. आता सर्वांनी टाईट. टाय करी सोडले तर हात वर करा. विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई.
विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार कुंडली कवळ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हात कुणी खाली करायला सांगितले? जाऊ दे, आता केलात तर केलात. आणि मुखाने नाम घेत जावा, हाताने टाळी वाजवत जावा. का घेत नाही बरं मुखाने नाम? विठ्ठल विठ्ठल मुखाने नाम घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला प्रश्न पडलाय. आम्ही असंच कीर्तनाला गेलो होतो. आता कीर्तनाला गेलो म्हटल्यावर आता असंच, आता तुम्हाला कसं सांगितले, मुखाने नाम घेत जावा, हाताने टाळी वाजवत जावा. मग म्हणल्यानंतर सर्व महिला टाळी वाजवत होत्या, मुखाने नाम घेत होत्या. एक महिला अशी होती, टाळी पण वाजवणार मुखाने नाम पण घेईना. मग आता कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर ती आली माझ्याकडं. तेव्हा मी विचारली, का हो ताई, तुम्ही टाळी वाजवत होता पण मुखाने नाम घेत नव्हता? ती म्हणते, अहो मला लाज वाटते. काय म्हणते? मला लाज वाटते विठ्ठल नाव घेण्याकरिता. मग मी म्हणाले, देवाचं नाव घेण्याकरिता लाज कशाची? मग ती म्हणते, अहो काय सांगू तुम्हाला? सांगा की काय ते म्हणते, अहो माझ्या की नाही नवऱ्याचं नाव आहे म्हणून मी नाव घेत नाही. आता तुमच्या कुणाच्या नवऱ्याचं नाव आहे का? हात वर करा. कुणाच्या नवऱ्याचं आहे? हाय का? पुरुष मंडळ तुमचं कोणाचं आहे का इथं? मग आता नाही ना कुणाच्या नवऱ्याचं नाव. 2 महिला निघाल्या, जाऊ दे. त्या म्हणतीत पण बरं का, त्या म्हणतीत मी लक्ष दिलं. पण ज्या बाकीच्या आहेत त्या तुमचं आहे का तुमच्या नवऱ्याचं नाव? नाही ना. तर मग विठ्ठल विठ्ठल मुखाने नाम घेत जावं. तुम्ही कीर्तन श्रवण करण्याकरता आला आहात ना, तर कीर्तन श्रवणच केलं पाहिजे. बरोबर? आपला विषय आपण कुठं होतो? कीर्तनात. कुठं? कीर्तनात नाही. तर चंदन काय करतो? सर्वांना सुगंध देतो, परंतु 2 झाडाला वस्तूला देत नाही. ते म्हणजे बांबूचं आणि युचं झाड. मग त्या बांबूच्या झाडाला केव्हा प्राप्ती झाली? जेव्हा त्याच्या आतल्याही व बाहेरल्याही गाठी निघाल्या. मग आपलं तसंच आहे. आपलं सुद्धा हे दम्म अहंकार, हे सर्व अहंकार आहे, षडविकार, हे सर्व काढल्यानंतर आपल्याला देवाची प्राप्ती होत असते. चंदनामध्ये काय निघालं? अवगुण निघालं. मग हेच प्रथम चरणात सांगतात. चंदनाते हात हात पायही चंदना, चंदनाते हात पायही चंदना, चंदनाते हात हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ना कवने आगी, 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 दीपा नाही पाटी हो मोठी अंधकार, दीपा नाही पाटी हो मोठी अंधकार, दीपा नाही पाटी कोटी अंधकार, दीपा नाही पाटी
नाही